नगरपालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा। राष्ट्रवादीनं नगराध्यक्षपदासह जिंकल्या 17 जागा। कडवी झुंज देऊनही महायुतीला मानावं लागलं 5 जागांवर समाधान। नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या विकासाच्या शब्दावर विश्वास ठेवत गडिंग्लजच्या जनतेनं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरभरून मतांचं दान दिलं असून नगराध्यक्ष पदासह 17 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झालाय। जनता दलानं जनसुराज्य, भाजपा, शिंदे सेना यांना सोबत घेऊन महायुतीच्या माध्यमातून कडवी झुंज दिली असली तरी केवळ 5 जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलंय। त्यातही जनता दलाला 3 आणि भाजपा आणि जनसुराज्याला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला। या निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे 22 पैकी तब्बल 17 उमेदवार सभागृहात नौखे आहेत। शिवाय नूतन नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ देखील पहिल्यांदाच सभागृहात जाणार आहेत। नामदार मुश्रीफ यांनी तरुणाईला पुढे येण्याच्या दिलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं असून नागरिकांनी देखील ही दुसरी फळी स्वीकारल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे। सुरुवातीला राष्ट्रवादीच्या दृष्टीने एकतर्फी वाटणारी ही निवडणूक महायुतीच्या आकारामुळे रंगतदार झाली। त्यातही नामदार मुश्रीफ यांना रोखण्यासाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार शिवाजी पाटील, सावकार विनय कोरे आदींनी बाहू सरसावल्यामुळे जिल्ह्याची नजर येथील निवडणुकीकडे लागली होती। मात्र नामदार मुश्रीफ यांनी एकाकी लढत देऊन एक हाती सत्ता मिळवली आहे। आता पाहूयात नगराध्यक्ष पदासह सर्व 11 प्रभागातील 22 विजयी उमेदवारांना तसंच त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळालेली मतं। प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये महायुतीच्या सुगंधा कांबळे यांना 1017, राष्ट्रवादीच्या मीनाक्षी कुराडे यांना 1299, तर अपक्ष लढलेल्या पूनम म्हेत्री यांना 138 मतं मिळाली। 282 मतांनी कुराडे यांचा विजय झाला। तर ब च्या जागेवर इथं राष्ट्रवादीचे किरण कदम पराभूत झाले असून महायुतीच्या संजय रोटे यांचा 233 मतांनी विजय झाला। प्रभाग क्रमांक 2 मध्ये दोन्ही जागांवर राष्ट्रवादीनं बाजी मारली असून संतोष चिकोडे यांनी 764 मतांना तर अरुणा कोलते यांनी 637 मतांनी महायुतीच्या उमेदवारांना पराभूत केलं। प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील राष्ट्रवादीने दोन्ही जागा जिंकल्या असून अ मध्ये सुजाता मांगले यांनी 569 तर ब मध्ये अमर मांगले यांनी 549 मतांची आघाडी घेतली। प्रभाग 4 अ मध्ये तिरंगी लढत झाली असून इथं महायुतीच्या बीना कुराडे यांचा केवळ 11 मतांनी विजय निश्चित झालाय। शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढलेल्या श्रद्धा शिंत्रे यांना कुराडे यांच्या खालोखाल 729 मतं मिळाली। तर इथं राष्ट्रवादीच्या सुरेखा गायकवाड 3ऱ्या स्थानावर राहिल्या। ब मध्ये राष्ट्रवादीच्या रश्मीराज देसाई यांनी 121 मतांची आघाडी घेत विजय निश्चित केला। प्रभाग 5 हा जनता दलाचा बालेकिल्ला मानला जात असला आणि इथं महायुतीच्या नेत्या स्वाती कोरी आणि त्यांचे सहकारी नितीन देसाई यांचा विजय झाला असला तरी राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवारांना मिळालेली मतंही विचारात घेण्यासारखी आहेत। स्वाती कोरी यांना 501 तर नितीन देसाई यांना 647 मतांची आघाडी मिळाली आहे। प्रभाग 6 मध्ये सर्वात हाय व्होल्टेज लढत झाली असून अ मध्ये भाजपच्या अनिता खोत यांनी 37 मतांनी विजय साकारलाय तर ब मध्ये राष्ट्रवादीच्या बसवराज खणगावे यांना केवळ 42 मतांनी तारलंय। प्रभाग 7 मध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या असून अ मध्ये रुपाली परीट यांनी 839 तर ब मध्ये नरेंद्र भाद्रापूर यांनी 830 मतांची आघाडी मिळवली आहे। प्रभाग 8 मध्ये देखील राष्ट्रवादीनं नेत्रदीपक विजय साकारला असून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या महेश सलबादे यांनी सर्वाधिक 1155 मतांची आघाडी घेतली आहे। तर ब च्या जागेवर शबनम सय्यद या 447 मतांनी विजयी झाल्या। प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादीनं दोन्ही जागा जिंकल्यात। अ मध्ये दर्शना कुंभार यांनी 416 मतांनी तर ब मध्ये गुंड्या पाटील यांनी 897 मतांनी आपला विजय साकारलाय। प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादीनं दोन्ही जागांवर विजय साकारला असला तरी अ च्या जागेवर महायुतीकडून लढलेल्या दुंडाप्पा नेवडे यांचा केवळ 1 मतानं पराभव झाला असून राष्ट्रवादीच्या विठ्ठल भमानगोळ यांचा 1 मतांनी विजय निश्चित झालाय। ब च्या जागेवर राष्ट्रवादीच्या आरती देवगोंडा 303 मतांनी विजयी झाल्यात। प्रभाग 11 अ मध्ये राष्ट्रवादीचे उदय परीट यांनी 369 मतांनी तर ब मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या पत्नी स्वाती चौगुले यांनी 298 मतांची आघाडी घेत विजय साकारलाय। तर थेट नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेश तुर्बतमठ हे तब्बल 4294 मतांच्या फरकानं विजय साकारून विराजमान झालेत। महायुतीचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांना 8056 मतं मिळाली आहेत। एकूणच निकालाकडे पाहता एकाकी लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या एकच घड्याळ या चिन्हाचा चांगला परिणाम झाल्याचं दिसतंय। दुसऱ्या बाजूला महायुतीला 4 वेगवेगळी चिन्ह मतदारांवर बिंबवावी लागली।
शिवाय राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपद उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षानं शहरभर प्रति उमरा लावलेली ताकद आणि प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी लावलेलं स्वतःचं बळ याचं फलित म्हणजेच गडिंग्लज नगरपालिकेवर आता पुढील 5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.